आजच्या या व्हिडिओमध्ये पितृदोष निवारण्यासाठी मी पितृपक्षातील काही खूप महत्त्वाचे नियम तुम्हाला सांगणार आहे, उपाय सांगणार आहे, जे की अगदी चमत्कारिक आहे आणि तुम्हाला त्या गोष्टींपासून फायदा होणारच आहे. माझ्या ह्या 10-15 दिवसाच्या व्हिडिओमध्ये सर्वपणे पितृपक्षासंबंधितच मी व्हिडिओ बनवलेले आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की एकदा व्हिजिट करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल, तुम्हाला वारकरी सांप्रदायिक, धार्मिक, आध्यात्मिक रिलेटेड व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पितृदोष निवारण कसे कराल? पितृदोष निवारणात अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे झाड सेवेचे विशेष महत्त्व आहे. अश्वत्थाचे महात्म्य असे आहे, ज्याच्याजवळ भावभक्ती आहे त्याला शास्त्रोक्त फलप्राप्ती होईल. अश्वत्थ म्हणजेच पिंपळाचे महत्त्व का आहे? सर्वात पहिलं, पिंपळाच्या वृक्षात लक्ष्मी, ब्रह्मा, पितर व सर्व देवांचा वास असतो. सकाळी 4 ते 7:30 पर्यंत ब्रह्मवास असतो. सकाळी 7:30 ते 10:30 पर्यंत विष्णुवास असतो. सायंकाळी 4 ते 7:30 वाजेपर्यंत शिववास असतो आणि रात्री 7:30 नंतर परत लक्ष्मी व कुबेरवास असतो. ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष सांगितला असेल त्यांनी रोज 1 लोटी पाणी, त्यात 3 चमचे गाईचे दूध व 1 चमचा काळे तीळ एकत्र करून अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी घालणे. अश्वत्थ वृक्षास 9 प्रदक्षिणा घालणे व दक्षिणेस तोंड करून पितरास नमस्कार करणे व ओम पितृभ्याम नमः असा 11 वेळा जप करणे. 2. अमावस्या. अमावस्येचे काय उपाय आहे? तर पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्येला पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. तुम्ही ऑदर दिवशी पण करू शकता, पण अमावस्येच्या दिवशी ते लवकर पितरांपर्यंत पोहोचतं. अमावस्येला काय करावे आणि म्हणून येथे विशेष अचूक उपाय सांगण्यात येत आहे. सर्वात पहिला उपाय, प्रत्येक अमावस्येला दक्षिणाभिमुख होऊन दिवंगत पितरांसाठी पितृतर्पण करावे. पितृतर्पण हे अंगठ्याने केलं जातं. काय करायचं, डाव्या हातामध्ये कलश घ्यायचा पाण्याचा, तो देवाचा तांब्या असला तरी चालतोय, साधा स्टीलचा असला तरी चालतोय. त्या तांब्याने उजव्या हाताच्या अंगठ्याने म्हणजे मुठीतून अंगठ्यात खाली पडेल अशा प्रकारे पाणी सोडायचं आहे. ते ताटामध्ये सोडायचं आणि ते ताटातलं पाणी घेऊन तुम्हाला घरावर शिंपडायचे. म्हणजे तुम्हाला ते तुळशीला टाकायचं नाही. पितरांचं पाणी हे अंगठ्याने सोडलं जाणारं पाणी हे पितरांसाठी अर्पण होतं, तर ते पाणी तुम्हाला घरावर टाकायचं आहे. अजून असा एक उपाय आहे जो की मी बऱ्याच ठिकाणी वाचलेला आहे, तो म्हणजे तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून रोज दिवा लावण्याची सवय सुद्धा लावली पाहिजे. एकतर आपण जिथे पाण्याचा साठा ठेवतो तिथे लावावा किंवा किचनमध्ये लावावा किंवा बाहेर म्हणजे पिंपळाच्या झाड असेल तर तिथे त्याच्या बुंदेशी लावा. पण त्याचं तोंड जे असेल पंथीचं दिव्याचं तर ते आपलं दक्षिणेकडे असावं. हे पण तुम्ही पितरांना समर्पित करू शकता. तुम्ही पितरांसाठी जे काही कराल ते अगदी मनपूर्वक करा. कारण काय असतं, पित्र म्हणजे आपले आईवडीलच असतात, आपले आजी आजोबा, आणि उद्या आपण पण त्याच ठिकाणी असणार आहोत. आपल्याला मोक्ष प्राप्ती होण्यासाठी, आपला प्रवास मरणानंतरचा सुखाचा होण्यासाठी आपल्या नातवंडांनी पतवंडांनी चांगलं करावं असं आपण त्यांच्याकडून अपेक्षित ठेवतो. त्याचप्रमाणे आज पितरांना पण आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण काहीतरी चांगलं करावं जेणेकरून त्यांचा प्रवास सुखाचा होईल. त्यांना जर तिकडे त्रास झाला तर ते आपल्याला त्रास देणारच. त्यामुळे आपल्याकडून जितकं शक्य होईल आपण तितकं दान धर्म पितरांच्या नावाने चांगल्या गोष्टी अन्नदान केलंच पाहिजे. आता बघूया तिसरा उपाय. प्रत्येक अमावस्येला आपल्या पितरांची आठवण काढत पिंपळाच्या झाडाला गंगाजल, काळे तीळ, साखर, तांदूळ, पाणी आणि फुलं अर्पित करावे. हे अर्पित करताना ओम पितृभ्य नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. याचं शुभ फळ प्रदान करतं. प्रत्येक अमावस्येला हे करावेच. तसेच रोजच्या प्रमाणे पूर्ण जेवण, वरण, भात, भाजी, आमटी, चपाती, खीर पदार्थाचे जेवण तयार करणे. दुपारी 12 वाजता तुमचे पहिले ताट वाढून घेतल्यावर शेजारीच एक मोकळे ताट ठेवून प्रत्येक पदार्थाचा एक घास मोकळ्या ताटात काढून ठेवणे व त्या ताटाला तुम्ही नमस्कार करून कावळ्याला ठेवणे, पितरांचे स्मरण करणे. मग सगळ्यांनी जेवणे. पित्र तृप्त झाले की अनेक अडलेली कामे प्रगतीपथावर राहतात. तुम्ही वरील प्रमाणे उपचार आपल्या पितरांच्या तिथीला किंवा सर्व पितरी अमावस्येस करावेत किंवा एनी अदर अमावस्येला केले तरी चालतंय. त्यानंतर श्रद्धया क्रियते ततश्राद्ध म्हणजे जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल असे कृत्य करणे हे वंशजाचे कर्तव्य आहे असे धर्मशास्त्र सांगते. देव पितृ कार्याभ्यान प्रमदित्यव्यम. देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे. पितृपक्षात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करणे विहित असल्याने अन्य शुभ कार्य वा उत्सव या काळात न करण्याचा संकेत हिंदू धर्मशास्त्रात रूढ आहे. पितृपक्षात देवतांची पूजा केल्याशिवाय श्राद्ध, पिंडदान इत्यादीचे फळ मिळत नाही, हे लक्षात ठेवा.
म्हणूनच पितृपक्षात सकाळी स्नान केल्यानंतर नेहमीप्रमाणे देवतेची पूजा करावी. पितृपक्षात खालील गोष्टी अजिबात करू नयेत. संपूर्ण पितृपक्षात मांसाहार, मदिरापान कधीही करू नये. लसूण, कांदा यांचा वापर अजिबात करू नये. यज्ञ, अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कारही करू नयेत. जावळ, उपनयन, साखरपुडा, विवाह, डोहाळ जेवण, बारशे, भूमिपूजन, पायाभरणी, गृहप्रवेश, वास्तुशांती, तीर्थयात्रा इत्यादी सर्व वर्ज्य आहेत. त्याचं कारण एक सांगते तुम्हाला, कारण की शेवटी किती झालं तरी पित्र म्हणजे एक ती मेलेली व्यक्ती आहे आणि मेलेली व्यक्ती म्हणजे ती एक निगेटिव्ह शक्ती आहे, नकारात्मक शक्ती आहे. आणि त्या नकारात्मक शक्तीच्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण जर काही शुभ कार्य केलं तर ते एक नकारात्मक शक्तीचाच त्याच्यात वास असणार, त्यामुळे ते फलित होईलच असं नाही. त्यामुळे या 15 दिवसात तरी या गोष्टी करू नयेत. कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणतेही कार्य करू नये. नवे घर, जमीन, वाहन खरेदी करू नये. मात्र त्याबाबतची बोलणी, सौदा पक्का करणे, पूर्वतयारी आदी सर्व गोष्टी करू शकता. घर जुने असेल तर त्याची डागडुजी करण्याचे काम या काळात करू नये. फारच आवश्यक नसेल तर या काळात कपडे, दागिने आदी वस्तूही खरेदी करण्याचे लांबणीवर टाकावे. घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये याची काळजी घ्यावी. कोणत्याही स्थितीत खोटे, फसवणुकीचे कार्य करू नये. खरे तर वर्षभरासाठीच हा नियम पाळायला हवा. आपले कुळ, खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये. तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल, म्हणजेच तुमचे मोठे भाऊ जर श्राद्ध करणारे असतील तरी सुद्धा वरील सर्व नियम तुम्ही सुद्धा पाळायचे. श्राद्ध करणाऱ्यांनी संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावे. यात जल, तीळ, कुश, पुष्पांचा वापर करावा. पितृश्राद्ध करण्याच्या दिवशी डोके, केस, नखे यांची स्वच्छता जरूर करावी. आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलावून तर्पण, पिंडदान, भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी. दैनंदिन पूजा अवश्य करावी. वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे. ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे. सात्विक भोजन करावे. लसूण, कांदा यांचा वापर अजिबात करू नये. संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशगाथा गाव्यात, मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी. दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्यांची मदत अवश्य करावी. मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत. घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी, अन्न व गोड वस्तू अवश्य ठेवाव्यात. घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी. आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी. आपल्या घरात गाय असेल तर तिला देणं सुद्धा खूप शुभ आहे. खालील कामांसाठी कोणतेही बंधन नाही. शेतीविषयक कामे असेल तर त्यासाठी काही पितृपक्ष धरलाच पाहिजे असं काही नाही. कामानिमित्त करावा लागणारा प्रवास, तातडीचे औषधोपचार आणि शस्त्रक्रिया महत्त्वाची, कामाला काही अडचण नाही. रामकृष्ण हरी.